आपण रोजच्या जेवणामध्ये जी हळद वापरतो ती हळदसुद्धा रोगप्रतिकारक शक्ती असलेली असते आणि त्याचप्रमाणे जंतुसंसर्गही दूर करणारी असते. तुम्ही बघा, जेव्हा आपलं बोट कापतं तेव्हा लगेच आपण तिथे हळद लावतो, नाही का? म्हणजेच काय, तर तिथला जंतुसंसर्ग जो असतो तो लगेच ती हळद कमी करते आणि त्यामुळेच हळदीचा खूप मोठा उपयोग आणि खूप मोठे गुणधर्म आपल्याला कामी येतात आणि त्याचे खूप फायदे पण आहेत. परंतु हळद ही एक प्रकारचीच नाही आहे, म्हणजे फक्त तिची चव भाजीमध्येच जेवणामध्ये वाढवणारी असा फक्त तिचा उपयोग नाही आहे. हळदीचे अनेक प्रकार आहेत. हे जे प्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहेत का? तर नाही, तर आता आपण ते जाणून घेऊयात की हे प्रकार कोणते आहेत. म्हणजे ती फक्त भाज्यांची चव वाढवणारी आणि आरोग्याला वरदान असणारी अशी हळद म्हणून म्हटली जात नाही. हिचे अनेक प्रकार आहेत आणि अनेक प्रकारच्या हळदींमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे गुणधर्मसुद्धा लपलेले आहेत. ते आता काय आहेत? तर त्याच्यातली पहिली हळद आहे आंबे हळद. ह्या हळदीचा जो वास आहे हा अगदी कच्च्या आंब्यासारखा येत असतो. म्हणजे आपल्या त्वचेवर जर सूज असेल किंवा एखाद्या ठिकाणी लागलं असेल आणि तिथं जखम झाली असेल, तिथे सूज असेल, तर ती सूज कमी करण्याचं काम ही हळद करत असते. तसंच त्वचेचे सौंदर्यसुद्धा वाढवण्यासाठी या हळदीचा खूप उपयोग होत असतो. आता दुसरी आहे कस्तुरी हळद. बऱ्याच कमी लोकांना ही माहिती आहे. या हळदीचा जो प्रामुख्याने गुणधर्म आहे तो आहे, म्हणजे ही जास्त करून सौंदर्य प्रसाधनाची जी काही साधनं बनतात त्याच्यामध्ये हिचा जास्त वापर केला जातो. म्हणजे जे लेप असतात किंवा जे तुमच्या पेस्ट्स असतात त्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ही हळद तुमच्या कधीकधी जे आपण दंतमंजन वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा हिचा उपयोग केला जातो. चेहऱ्यावरचे जे डाग असतात, पिंपल्स असतात, ते दूर करण्यासाठी हिचा उपयोग होतो. त्वचा उजळण्यासाठी सुद्धा हिचा उपयोग होतो. आता तिसरी आहे काळी हळद. ही तर खूपच रेअर आहे. ही खूप कमी जणांना माहीतसुद्धा आहे. सगळ्यांना ही हळद माहीत नाही आहे. ही अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे कुणासही ठाऊक, म्हणजे पूर्ण माहिती ह्याची कुणाला नसते. तर आता ही जी हळद आहे ही खूप दुर्मिळ असली तरी खूप औषधी गुणांनी अशी समृद्ध आहे. म्हणजे आपल्याला जर दमा असेल, खोकला असेल, खूप वर्षानुवर्षाचा कफ असेल किंवा पोटाचे विकार असतील जे बरेच होत नाही आहेत. खूप जणांना पोटाचे विकार खूप असतात, कळत नाही काय आहे आजार. तर अशा आजारांवरती ही हळद म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे काळी हळद ही स्वयंपाकात वापरत नसले तरीसुद्धा, ती जेवणामध्ये वापरत नसले तरीसुद्धा ती एक खूप गुणधर्मी आहे आणि त्यामुळे ती अशा आजारांवरती खूप उपयुक्तसुद्धा आहे. आता चौथी हळद आहे सुगंधी हळद, जी खूप तीव्र सुवास असलेली असते. हिचे वेगवेगळे जे त्वचाविकार असतात त्या त्वचाविकारांसाठी, म्हणजे स्किनचे जे काही इन्फेक्शन्स असतात ते दूर करण्यासाठी ही हळद वापरली जाते. तसंच तुमची जखम जर खूप दिवसांपासून असेल आणि ती भरत नसेल तर त्यासाठीसुद्धा या हळदीचा खूप छान उपयोग होतो. आता पाचवी आणि शेवटची हळद आहे साधी, म्हणजेच आपली घरगुती, जी आपण स्वयंपाकघरात वापरतो, जिला कुरकुमा लोंगा असं आपण म्हणतो. ही फक्त स्वयंपाकघरामध्ये आपण वापरतो. हिची आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जंतुसंसर्गांशी लढण्यासाठी या हळदीचा अतिशय उपयोग होतो. आणि उत्तम स्रोत या हळदीचा हाच आहे की ही पिवळी हळद म्हणून वापरली जाणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हीच आहे. म्हणून आपण बघा, जेव्हा कफ खोकला झालेला असतो तेव्हा आपण दुधामध्ये हळद उकळून रात्री प्यायला देतो. म्हणजेच ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिचा उपयोग होतो. तर ही जी हळद आहे त्या हळदीचा महत्त्वाचा सगळ्यात गुणधर्म काय आहे, तर ही अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटी कॅन्सरस आहे. त्याच्यामुळे हिचा अधिकाधिक मोठा गुणधर्म हाच आहे. त्यासाठीच मोठा संदेश त्याच्यासाठी हा आहे की तुम्ही आता जी हळद तुम्हाला हवी ती तुम्ही वापरू शकता. कोणत्या कामासाठी वापरायची आहे त्यासाठी त्याचा योग्य तुम्ही वापर करायचा आणि त्याप्रमाणे तिचा उपयोगही करायचा. अशा पद्धतीने तुम्ही ही हळद वापरू शकता. धन्यवाद. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.